फाल्गुन शुद्ध पौर्णिमा होळी दिन म्हणून आपण त्या दिवशी खूप धडाक्यात साजरी करतो. आता सामुदायिक पण साजरी करायला लागलेले, पूर्वी घराघरामध्ये होते. होळीच्या पाठीमागे असलेली कथा ही अतिशय प्रसिद्ध आहे आणि सर्वांना साधारण त्याचं माहितीच आहे, पण आपण अभ्यास करत असल्या कारणाने पुन्हा त्याचं वाचन करूयात. तसं बघायला गेलं तर हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता आणि हिरण्य म्हणजे सोनं. तर तो राजा असा होता की त्याला सगळीकडे सोनंच दिसायचं. सोनं म्हणजे भोग, खा प्या मजा करा, हेच तर राक्षसी वृत्तीचं लक्षण आहे. आणि अशा ह्या हिरण्यकश्यपूच्याच जसं चिखलामध्ये कमळ जन्माला यावं तसं हिरण्यकश्यपूच्याच घरात प्रल्हाद नावाचा ईश्वरनिष्ठ असलेला मुलगा जन्माला आला. ज्या वेळेला प्रल्हाद आईच्या पोटात होता त्यावेळेला त्याची आई नारदांच्या आश्रमामध्ये राहत होती आणि नारदांच्या आश्रमात राहत असल्या कारणाने नारद त्याच्यावरती प्रल्हादावरती सर्व सद्विचारांचं खूप मोठं भक्ती सद्विचार हे खूप मोठ्या प्रमाणात त्याला मिळत गेले. त्यामुळे तो भगवत भक्तप्रिय विष्णू भक्तप्रिय असा बनला. आणि नंतर जेव्हा तो इकडे हिरण्यकश्यपूकडे आला त्यावेळेला त्याला कळलं की मीच तर ईश्वर आहे आणि हा आता दुसऱ्या कोणत्या ईश्वराचं नाव घेतोय, हा विष्णूचं नाव का बरं घेतोय, म्हणून त्याला त्याचा खूप द्वेष वाटू लागला. त्यांनी अनेक प्रयत्न केले की याचा नायनाट केला पाहिजे आणि याचा कसा याचा कसा नाश करता येईल ते बघूयात. म्हणून त्यांनी त्याला खूप, आपल्याला सगळं माहिती आहे की त्याला किती किती कष्ट होतील अशा त्यांनी त्याला शिक्षा दिल्या. आणि म्हणजे उकळत्या पाण्यात तेलात घालणं, नंतर कड्यावरनं फेकणं, या अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या. परंतु इतका जबरदस्त विष्णू भक्त होता तो प्रल्हाद, देव त्याला प्रत्येक वेळेला वाचवायला येत होता. अशाच वेळेला त्याला असं वाटलं की आपण आता याला अग्नीमध्ये खाक करून टाकूयात. आणि त्यांनी तो विचार केला. त्याची जी हिरण्यकश्यपूची बहीण आहे म्हणजे प्रल्हादाची आत्या, तिला असं वरदान होतं की तू जर सद्विचार करणाऱ्या लोकांना जर तू त्रास दिलास तर तुझाच नाश होईल, असं तिला वरदान होतं. परंतु तिने आपल्या भावाला वश होऊन ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये तिने प्रवेश केला. आणि अशा वेळेला ज्या वेळेला तिच्या मांडीवरती प्रल्हाद बसला त्यावेळेला सगळ्या घरांमध्ये गावामध्ये अग्नी पेटवून लोक प्रार्थना करत होते की प्रल्हादाला वाचव म्हणून, कारण त्याची ईश्वरनिष्ठेची संघटना खूप मोठी होती. आणि ह्या सगळ्या लोकांच्या प्रार्थनेनी आणि तिला असलेलं वरदान असल्या कारणाने प्रल्हाद स्वतः सही सलामत त्यातनं अग्नीतनं बाहेर आला आणि होलिका जळाली. आणि होलिका ज्या दिवशी जळाली त्या दिवशी लोकांनी खूप आनंद उत्सव साजरा केला. प्रल्हाद हा सद्विचारांचा आहे, भगवंताचा त्याच्यावरती वरदहस्त आहे असं म्हणून लोकांनी उत्सव साजरा केला. आणि तोच हा उत्सव, आणि म्हणून त्याला होलिका, तिचं नाव होलिका होतं आणि म्हणून त्याच्यावरनं होळी नाव पडलं. आपण मराठीमध्ये त्याला होळी म्हणतो, पूर्वी शिमगा म्हणत असत, नंतर इतर होलिका वगैरे पण असं म्हणतात. आणि अशा प्रकारे लोकांनी हा उत्सव साजरा केला आनंदाने. अग्नीमध्ये खूप मोठी शक्ती आहे. अग्नीमध्ये आपल्यात असलेली मरगळ, आळस, नंतर आपल्याला आपले खोटे विचार आणि आपल्या मनात असलेली वाईट विचार हे सगळे अग्नीला अर्पण करून टाकायचे आहेत आणि त्याला प्रार्थना करायची आहे की सद्विचारांना प्राधान्य दे. आमच्या जीवनात पण सतत सद्विचारच असू देत, सद्विचार लोकांची संगत आम्हाला दे. आणि त्यांनी सुद्धा संघटना केली होती प्रल्हादांनी, आणि म्हणून अशा संघटनेच्या लोकांनी पण प्रार्थना केली आणि तो सही सलामत बाहेर आला. म्हणून लोकांनी जो उत्सव केला त्याला म्हणतात होली. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच एकमेकांच्या अंगावर गुलाल उधळून तोही उत्सव साजरा केला, त्याला धुलीवंदन असं म्हणतात. अशा प्रकारे या उत्सवाचं छोटंसं वर्णन आपण करण्याचा प्रयत्न केला. नमस्कार.